हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब. तर स्वागत आहे तुमचं माझ्या गोव्याच्या ब्लॉगमध्ये. तर गोव्याचे ब्लॉग ही सिरीज आपली अजून संपलेली नाही आहे. तर आपले बाकीचे काही हे होऊ नयेत म्हणून मी मध्ये आधी व्हिडिओ टाकत आहे. तर चला, गोव्याचा डिनर आज मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असा असतो द ललित अँड स्पा हॉटेलचा डिनर. तर आज आम्ही डिनरला आतमध्येच बसलेलो होतो. काय तर बाहेर हवा असते, फॅन वगैरे असतात, परंतु गरम होतं आणि आतमध्ये थोडंसं एसीमुळं वातावरण छान असतं. त्याच्यामुळे म्हणलं चला आज थोडंसं याच्यामध्ये एसीमध्ये बसूनच डिनर करावा. आणि मग त्यांची दोन्हीकडे सोय असते, बाहेर आणि आतमध्ये. तुम्हाला जिथे वाटेल तिथे बसून तुम्ही डिनर वगैरे करू शकता. ते अरेंज करतात त्याप्रमाणे. आणि तर सलाद वगैरे होतं, सूप होते 2 प्रकारचे, एक चिकन एक व्हेज अशा प्रकारचं. बेसिल सूप जसं मी तुम्हाला आता दाखवतो, 2-3 प्रकारचे सूप वगैरे होते तिथे. टोमॅटो सूप, बेसिल सूप, ते हे आणि कोरिएंडर सूप आणि नॉनव्हेजचं एक सूप वगैरे, चिकन म्हणजे हॉट अँड सॉर सूप असं काहीतरी आहेत. 2-3 प्रकारचे सूप तिथे आहेत. आणि अशा प्रकारे बटर वगैरे होतं. त्याच्यानंतर पापड होते, बटर म्हणजे पाव वगैरे होता, नान होते. आणि आपल्याला पाहिजे तशा प्रकारचे ते नान, काय तुम्हाला पाहिजे, चपाती भाकरी काय जे पाहिजे ते तुम्हाला बनवून देतात ते. आणि मग अशा प्रकारे होतं. त्याच्याप्रमाणे स्टार्टरही तुम्ही जर मागवले तर तुम्हाला ते स्टार्टरही बनवून देतात. पण इथे ठेवत नाहीत, मागवले तसे तुम्हाला ते देतात जे तुम्हाला हवेत ते स्टार्टर. आणि अशा प्रकारे डिनरचा मेनू त्यांनी इथे ठेवला होता. आणि हे आहे पहा इथे मी दाखवलेलं आहे. इथे तुम्हाला वाचू शकता तुम्ही काय काय आहे. आणि इथं सॉसेजेस आहेत. तर काय लिहिले आहेत ते फिश फिंगर आहेत ते. आणि त्याच्यानंतर इथे आहे चिकन हरियाणवी टिक्का. हा खरंच खूप यमी होता, खूप सुंदर होता, मला फार आवडला, मी खूप खाल्ला हा. चिकन हरियाणवी म्हणून आहे, दिसताना थोडंसं हरी दिसते, पण चिकनचा हा जो स्टार्टर होता तो खरंच खूप छान होता. स्टार्टर नव्हता ॲक्च्युली तो, डिनरचं म्हणजे हेच होता, मेन कोर्समध्ये होता. कढाई होती, हे पहा हे जे काय आहे ते कढाई चिकन आहे ते होतं हे. त्याच्यानंतर इथे पहा ग्रिल फिश इन लेमन बटर सॉस. आता आम्ही जातो त्यावेळेस मी ना असं काही व्हिडिओ काढला नव्हता, पण ह्यावेळेस जरा मी थोडंसं डिनर आणि ब्रेकफास्टचं थोडंसं डीपमध्ये व्हिडिओ काढलेले आहेत. तर मी तुमच्याकडं लवकरच ब्रेकफास्टचाही मेनू लवकरच सेंड करेल याच्यावरती. त्याच्यामुळे अनविस्टिक मी ब्लॉग तुम्ही पाहत राहा. हे आहे पनीर मखनी हे. आणि गोव्याला गेल्यानंतर आपण जर नॉन व्हेजिटेरियन असेल तर व्हेजकडे आपण वळतच नाही. आणि वाढदिवस वगैरेही आपण पाहत नाही. मग आपण जिथं जाईल तिथं खाण्याचा आनंद हा आस्वाद हा घेतलाच पाहिजे. आणि मग अशा प्रकारे ही आहे दाल मखनी. पनीर मलाई काहीतरी होती, त्याच्यानंतर ही आहे दाल मखनी. दाल मखनी खरंच खूप छान होती. ॲज युजल आम्हाला सगळ्यांना दाल मखनी खूप आवडती. आणि अशा प्रकारे हे पहा, हे काय आहे, स्टीम राईस आहे, व्हाईट स्टीम राईस आहे. आणि त्याच्यानंतर हे आहे, पाहू शकता तुम्ही, नूडल्स आहेत. यांचे नूडल्स खूप छान प्रकारच्या आहेत, मस्त, अन्वीला खूप आवडतात. आणि अन्वीने घेते पास्ता. ही आमच्या अन्वीचा आहे पहा, व्हाईट सॉस पास्ता आहे. आणि तिला रेड सॉस पास्ता आवडत नाही, कधी बनवतही नाही, तिला व्हाईट सॉस पास्ताच आवडतो. शिला एक व्हाईट सॉस पास्ता बस. जस्ट टेस्ट करा आणि नूडल्स फार नको. घेत आहे सॉस, व्हाईट सॉस पास्ता. आणि इकडे आईस्क्रीम वगैरे होती. त्यानंतर इथं डेझर्ट्स आहेत. तर डेझर्ट्स खूप छान छान होते. अशा प्रकारे केक्स होते, चीज केक वगैरे, बरंच काय काय होतं. कोणतं आहे हा, ॲपल क्रम्बल्ड आहे हे. त्याच्यानंतर हे काय आहे, पायनॅपल अपसाईड डाऊन, पायनॅपलवर खाली आहे त्याचं नाव. त्याच्यानंतर ब्लूबेरी चीज केक आहे हा. मालपुआ आहे, छान होता मालपुआ पण, मस्त आहे, पण मी नाही खाल्ला, तर आपल्याला हा तर काही आवडतच नाही कधी. त्यानंतर हे आहे हॉट चॉकलेट, हे काय म्हणतात त्याला, हे काय आहे, ब्राउनी. आणि ही अतिशय टेस्टी आणि अमेझिंग ब्राउनी होती. म्हणजे मी आहे ना फर्स्ट टाईम इतकी सुंदर ब्राउनी खाल्लेली आहे. आय लव्ह इट. खरंच खूप सुंदर अशी ब्राउनी होती. आणि हे आहेत गुलाबजामुन. आणि खरंच ब्राउनी आहे ना अमेझिंग होती. कशी बनवली होती आय डोंट नो, बट खूप छान. आणि इथं ड्रिंक वगैरे आहेत. ऑब्वियसली तुम्ही गोव्याला असतील तर
जे ड्रिंक वगैरे करतात त्यांच्यासाठी ती सोय असणारच आहे. त्याच्यात काही नो ऑब्जेक्शन, नो वाद, काहीच नाही. आणि अशा प्रकारचा होता डिनर आणि आम्ही साथ. ही होती आमच्या तिघांची डिनर डेट. खूप सुंदर, यमी अशी, छान अशी. आणि आम्ही सर्वांनी सुंदर असा डिनर केलेला आहे. असा छान